चायना मेड व्हेंटिलेटर कुणी खरेदी केले? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा सवाल केला। व्हेंटिलेटर खरेदीत टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे। आरोग्यमंत्री आबिटकरांनी उत्तर द्यावं असंही देशपांडे म्हणाले आहेत। सीलर आणि आताही घटनेमध्ये तोच व्हेंटिलेटरचा स्फोट झालेला आहे। याचा अर्थ हे निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर पुरवले जात आहेत आणि पोरांच्या गरिबांच्या आरोग्याचा खेळ मानला जातोय। हे आता या घटनेतून सिद्ध झालेलं आहे। हे कुठले आणलेत, कोणी खरेदी केलेत? या व्हेंटिलेटर खरेदीसाठी जी यंत्रणा जबाबदार आहे ती सुद्धा या पोरांच्या जीव घेण्यामध्ये त्यांचं सुद्धा तेवढाच जबाबदारी आहे। मला वाटतं चायना मेड व्हेंटिलेटर असावेत, जे चांगल्या कंपनीचे, हॅमिल्टन नावाची कंपनी आहे की ज्या पद्धतीने व्हेंटिलेटरची खरेदी केलेली आहे आणि त्या व्हेंटिलेटरचे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स जी आहेत त्याच्या संदर्भात चौकशी करण्याचा आम्ही त्यांना विनंती केलेली। त्याप्रमाणे त्यांनी ती चौकशी समिती त्याच्यात नेमली होती। आता त्या चौकशीची समितीचा अहवाल अजून प्रलंबित आहे, तर त्या संदर्भात शासनाने आता हे केलं पाहिजे की ते व्हेंटिलेटर सदोष होतं का? ज्या अर्थी व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला त्या अर्थी त्या टेक्निकल स्पेसिफिकेशन प्रमाणे व्हेंटिलेटर नव्हतं का? आणि जर नव्हतं तर मग त्याच्यावर काय कारवाई केली? मला वाटतं हा जो चौकशीचा अहवाल आहे तो आरोग्य खात्याने त्वरित प्रसिद्ध केला पाहिजे।